नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहुयाच्या ठळक घडामोडी. मायनी मेडिकल कॉलेजच्या देशमुख यांना अटक. MBBS ला ऍडमिशन देतो म्हणून 33 लाखांची फसवणूक. पोलीस ग्राउंड रोड येथील खांबावरील लाईट भर दिवसाही चालूच. नगरपालिका आणि MSCB चे मात्र दुर्लक्ष. सहपालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उरमोडी पाणी आंदोलनाला स्थगिती. शिक्षक बदलीसाठी शासनाचा नवा फंडा. आता सुगम दुर्गम भागात शिक्षकांना नोकरी करावी लागणार. केंद्र सरकारच्या निर्यात बंदी धोरणामुळे शेतकऱ्यांचे मरण. रघुनाथ पाटील. पाणी पुरवठा योजनेचे 8 कोटी थकले. टंचाई काळात कनेक्शन तोडण्याची भीती. पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. गंगापुरी उमा माहेश्वरी घाट वाई येथे श्री कृष्णाबाई महोत्सव उत्साहात संपन्न. 10वी परीक्षेसाठी Z+ चेकिंग. विद्यार्थ्यांमध्ये भलताच तणाव. यंदा मान्सून चांगलाच. हवामान विभागाचा अंदाज. वाई तालुक्यात शेतकरी रब्बी पिकाच्या काढणीच्या व मळणीच्या कामात दंग, तर लहान मुले हुरड्या पार्ट्यांमध्ये दंग. बातमीपत्र सविस्तर. तुमच्या मुलाचे MBBS ला ऍडमिशन करून देतो असे आमिष दाखवून साताऱ्यातील इन्स्टिट्यूट मेडिकल अँड रिसर्च सेंटर मायनी याचे संचालक आणि 2 दलालांनी शेतकऱ्याला तब्बल 33,30,000चा गंडा घातला. दरम्यान या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 1 एप्रिल 2016 पासून सुरू होता. ऍडमिशन तर मिळालेच नाही, शिवाय पैसेही माघारी देत नसल्यामुळे अखेर मंगळवारी सिडको ठाण्यात 2 दलालांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर रात्रीतून पुणे आणि सातारा येथून दोघांना अटक करण्यात आली. साताऱ्यातील इन्स्टिट्यूट मेडिकल अँड रिसर्च सेंटर मायनी, तालुका खटाव, जिल्हा सातारा संस्था चालकांचा यात समावेश आहे. MR देशमुख राहणार मायनी, जिल्हा सातारा आणि विजय शिवराम नलवडे राहणार निंबाळकर प्लाझा, केशवनगर, चिंचवड, पुणे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. प्रशांत NR रानडे, बोरवली ईस्ट, मुंबई हा दलाल फरार आहे. देशमुख हा संस्था चालक असून नलवडे व रानडे हे दलाल आहेत. अटकेतील आरोपींना 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यात आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत करीत आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हाडको औरंगाबाद भागात राहणारे शिवनाथ यांच्या मुलाने नेट परीक्षेचा अर्ज भरला होता. त्या अर्जावरील माहितीवरून दलाल विजय नलवडे याने शिवनाथ यांच्याशी संपर्क साधला. फोनवरून बोलणे झाल्यानंतर तो समक्ष त्यांना भेटला. त्याने स्वतःचे मेडिकल कॉलेज असल्याचे सांगून आधी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर छत्तीसगड येथील शंकराचार्य इन्स्टिट्यूट मेडिकल अँड रिसर्च सेंटर प्रवेश देतो असे त्याने शिवनाथ यांना सांगितले. त्यानंतर त्यांना छत्तीसगडच्या कॉलेजमध्ये बोलवून घेतले. तेथे त्यांनी प्रवेशासाठी 21,20,000 रुपये घेतले. विशेष म्हणजे ही रक्कम DD आणि RTGS माध्यमातून स्वीकारली गेली. तसेच बनावट रजिस्ट्रेशनची स्लिप शिवनाथ यांच्या हवाली केली. मात्र काही दिवसानंतर सदर कॉलेज बंद आहे असे सांगून नलवडे यांनी दुसरा दलाल प्रशांत रानडे यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. रानडेंशी बोलणे झाल्यावर त्याने सातारा जिल्ह्यातील मायनी येथील इन्स्टिट्यूट मेडिकल अँड रिसर्च सेंटर बोलवून घेतले. तेथे संस्था चालक महादेव देशमुख यांनी शिवनाथ यांच्याकडून 6,35,000 रुपयाचा DD स्वीकारला. मात्र आजपर्यंत शिवनाथ यांच्या मुलाला MBBS ला प्रवेश देण्यात आला नाही. विशेष म्हणजे पैसेही माघारी दिले नाही. दरम्यान मायनी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे उपोषण साताऱ्यात सुरू आहे. याशिवाय मुंबईत या विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. संबंधित महाविद्यालयाने केलेल्या फसवणुकीविरोधातच हे उपोषण सुरू असताना दुसरीकडे संस्था चालक MR देशमुख यांना अटक झाली असल्याने या प्रकरणाची व्याप्ती आता आणखीन वाढणार आहे. देशमुख व त्यांच्या पिल्लावळाने असा किती जणांना गंडा घातला आहे याची आकडेवारी आता समोर येणार आहे. संबंधित संस्थेमध्ये ऍडमिशन मिळवून देणारे एजंट कोण आहेत याची यादी समोर येण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील पोवई नाका ते पोलीस ग्राउंड या रोडवरील खांबाच्या लाईटी भर दिवसाही चालू होत्या. दिवस उगवून सूर्य डोक्यावर येऊन देखील या लाईट चालूच होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा नगरपालिका आणि MSCBचा बेशिस्तपणा समोर आला आहे. सातारामध्ये पोलीस ग्राउंड रोड येथे भर दिवसा नगरपालिकेचे दिवे दिवत होते. दिवसा देखील ही लाईट तशीच चालू होती. एकीकडे MSCB आणि नगरपालिका लाईट बचाव, पाणी बचाव असे आवाहन करत आहे. मात्र भर दिवसा खांबावरच्या लाईट तशाच चालू. दरम्यान पोय नाका ते पोलीस ग्राउंड पर्यंतच्या सर्व खांबावरच्या लाईट तशाच चालू होत्या.
सूर्य डोक्यावर आला तरी देखील लाईट बंद केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा नगरपालिका आणि MSEBचा भोंगळ कारभार समोर आला आहे. उरमोडी योजनेचे पाणी अवतरण सुरू करावे, थकीत वीज बिल शासनाने भरावे या मागण्यांसाठी लाडेगाव हायस्कूल नजीक सुरू असलेले आंदोलन दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे. या मागण्यांमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या रितसर पूर्ण करण्यास सुमारे 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे. या काळात आंदोलनकर्त्यांची तब्येत बिघडू नये म्हणून सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेला यश आले. कराड उत्तरेचे नेते धैर्यशील कदम व सहपालकमंत्री सहाय्यक अनिल पवार यांची शिष्टाई फळाला आली. त्यामुळे ग्रामस्थांना आंदोलनाची स्थगितीची पुसटशी कल्पना नव्हती. त्यामुळे आंदोलनकर्ता सकाळी सकाळी न दिसल्याने पुसेसावळी परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. तसेच आंदोलकांना पाठिंबा देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुरुवारी रस्ता रोको व वीज कार्यालयावर हल्लाबोल करण्यात येणार होते. ते आंदोलन स्थगितीबरोबर रस्ता रोको व हल्लाबोल आंदोलनही स्थगित करण्यात आले आहे. शिक्षक बदलीवरून गोंधळ टाळण्यासाठी येथून पुढे सुगम व दुर्गम या 2 प्रकारात बदल्यांचे नियोजन करण्याचे आदेश देणारा नवा अध्यादेश शासनाने नुकताच काढला आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजले जाणाऱ्या शिक्षकांच्या बदली प्रकरणावरून अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये उघडणारे खटके, दबाव व लाचखोरी आता नित्यक्रमच बनून गेला आहे. बदल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मे 2014 मध्ये राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नव्याने अध्यादेश काढत केवळ 10% बदल्या दरवर्षी होतील असा दंडक घालून दिला आहे. त्याप्रमाणे सर्व बदली प्रक्रिया ही समुपदेशनासह ऑनलाईन करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची बदलीची प्रक्रिया सुरू झाली तरी देखील शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य ग्रामविकास विभागाने काढलेल्या बदलीच्या आदेशातून शिक्षक वर्गाला बाजूला करून त्यांच्यासाठी स्वतंत्र बदलीचे धोरण निश्चित करण्याचा आदेश तयार केला आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2017 या नव्यानेच तो अध्यादेश ओळखला जाणार असून यानुसारच मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. नव्या अध्यादेशानुसार 10% दरवर्षी बदलीची टक्केवारी आता 10% रद्दबातल झाली असून त्या नजीक सुगम व दुर्गम गावे हे 2च निष्कर्ष ठेवण्यात आले आहेत. सुगम म्हणजे दळणवळणाची साधनेच पोहोचत नाहीत अशी गावे जिल्हा परिषदाचे मुख्य कार्य अधिकारी यांच्या शिफारशीनुसार निश्चित केली जाणार आहे. टक्केवारीचा विषय संपल्याने नव्या आदेशानुसार यात सर्व शिक्षक बदलीसाठी पात्र होणार आहेत. पण त्यामध्ये अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुगम भागामध्ये 10 वर्ष नोकरी केलेली असल्यास त्यांना सक्तीने दुर्गम भागात पाठवले जाणार आहे. या उलट दुर्गम भागात सलग 3 वर्ष काम केले असल्यास त्यांना सुगम भागामध्ये घेतले जाणार आहे. या बदल्या करतानाही सर्व तालुके आणि शाळांमधील शिक्षक संख्या समांतर राहील असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या निष्कर्षात गाव बसवताना शिक्षक विभागाची मोठी कसरत होणार आहे. या बदल्याही ऑनलाईनच होणार असल्याने तरी क्षेत्र आणि शाळांनिहाय दुर्गम भागात ठरवण्याचा निष्कर्ष दळणवळणाशिवाय दुसरा निष्कर्ष नसल्याने हे ठरवण्याचा तर्क कसा लावणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या निर्यात बंदी धोरणामुळे शेतकऱ्यांचे मरण झाले आहे. या धोरणाविरोधात शेतकरी संघटना आंदोलन छेडणार असल्याचे शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या उत्पन्नाचा खर्च भाव मिळणे अवघड बनले आहे. तर सरकारच्या निर्यात बंदी धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. सरकारकडून कोणत्याच शेतमालाला उत्पादन भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकरी संघटन नेते रघुनाथ पाटील यांनी केला आहे. साखरेचे भाव बाजारात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ऊसाला प्रति टन अधिकचा भाव मिळाला पाहिजे अशा मागण्या करत हे जर झाले नाही तर पुढील हंगामात ऊसाचे क्षेत्र आणखी घटून केवळ 1 महिन्यात साखर कारखाने चालतील असे मत यावेळी रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले. तसेच सरकारच्या शेतकरी धोरण विरोधात शेतकरी संघटना लवकरच आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी रघुनाथ पाटील यांनी दिला. सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या 20 प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे 8,36,61,920 रुपयांचे वीज बिल थकल्याने येथील गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागामार्फत खटाव, मान, पलटण, जावळी, कराड
या ठिकाणी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना चालवल्या जात आहेत. मात्र या योजनेचे सन 2016-2017 पासून वीज बिल भरले नसल्याने बिलाचा आकडा कोट्यावधीच्या घरात गेला आहे. यातील काही नळ पाणी पुरवठा योजना सुरू आहेत तर काही योजना बंद अवस्थेत आहे. यापैकी काही योजना फक्त टंचाईच्या काळात चालवल्या जात आहेत. या योजना सुरू करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र योजना चालू झाल्यानंतर अनेक वेळा पाईपलाईन फुटणे, मोटर जळणे असे विविध प्रकार घडत असतात. त्यामुळे या नळ पाणी पुरवठा योजना पांढरा हत्ती झोपसल्यासारखे आहे. दरम्यान शासनाने वीज बिलाची रक्कम पाणीपट्टीच्या वसुलीमधून वसूल करून भरण्यात यावी असा आदेश दिला आहे. मात्र नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करत असल्याने वीज बिलाचा आकडा कोट्यावधी रुपयांच्या घरात गेला आहे. दिवसेदिवस जिल्ह्यात तीव्र उन्हाळा जाणवू लागल्याने पाणी टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना टंचाईच्या कालावधीत तरी सुरू राहणार का असा प्रश्न संबंधित गावकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील घडामोडी. वाई येथील श्री कृष्णाबाई महोत्सव हा उमा महेश्वर घाट गंगापूर येथे उत्साहात संपन्न झाला. तसेच या सांस्कृतिक महोत्सवाला असंख्य कार्यकर्त्यांसह नागरिकांनी हजेरी लावली होती. श्री कृष्णाबाई महोत्सव उमेश्वर तालुका वाई गंगापुरी येथे संपन्न झाला. हा उत्साह 1938 सन पासून सुरू असून अनेक शतकांची परंपरा असलेल्या कृष्णाबाई उत्सवाने वाई शहराला एक सांस्कृतिक परंपरा प्राप्त करून दिली आहे. संस्कार प्रदान करणारी पाठशाळा असा स्वरूप असणाऱ्या या उत्साहामध्ये विविध स्वरूपाची सेवा करणे असंख्य कार्यकर्ते असून ते आज नाना विविध क्षेत्रात आपले कर्तव्याचा ध्वज फडकवत आहेत. ही निश्चितच श्रीकृष्णाबाईची कृपा, पाण्यातील सद्गुणांचा परिपोषक आणि श्रीकृष्णाबाईच्या उत्साहातून मिळणारी ऊर्जा याचा त्रिवेणी संगम आहे. यावेळी या घाटावर अनेक कार्यक्रम पार पडतात. गोरगरिबांसाठी या ठिकाणी उमेश्वर कार्यालय, मंगल कार्यालय उभे राहिले आहे. त्यामुळे सभा, सहली, शाळा, संस्थांचे शिबिर देखील या ठिकाणी भरतात. यासाठी भला मोठा मंडप कायमस्वरूपी उभा केला गेला आहे. लोकांच्या सेवेला प्रथम प्राधान्य देण्यासाठी गंगापुरी जनसंस्था सदैव धावून येते. सातारा जिल्ह्यात कोल्हापूर बोर्डने भलतीच काळजी घेतल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. परीक्षा देण्यासाठी आलेल्या मुलांना असे तपासले जाते जसे ते बॉम्ब घेऊनच परीक्षा केंद्रात आले आहेत. परीक्षा केंद्रावर आल्यानंतर मुलांची Z+ चेकिंग होताना पाहायला मिळते. मुलींनी आणलेल्या बॅगही तपासल्या जातात. मात्र त्यांच्या कंपास पेटीमध्ये काय ठेवलंय का इथपासून खोड रबर कव्हरही काढला जात आहे. परीक्षेच्या निमित्ताने मुले नवीन पेन, पेन्सिल, पट्टी, खोड रबर, शॉर्पनर घेऊनच परीक्षा केंद्रावर जात असतात. परंतु त्यांचे कव्हरही परीक्षा केंद्रात चालत नाहीत. अशा पद्धतीने तपासणी होताना पाहायला मिळते. पालकांनी तर लांबूनच टाटा करायचा, मुलांशी चर्चा देखील करायची नाही असा समज दिला जात असल्याने मुलांच्या परीक्षेसाठी वेळात वेळ काढून आलेले पालकही तणावात असताना दिसत आहेत. काही पालक बाहेरूनच मुलांना चांगला पेपर लिहिण्याच्या सूचना देत होते. गतवर्षी सारखाच यंदाही मान्सून अपेक्षेप्रमाणे बरसणार आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या आठवड्यात अल निओमुळे यंदाही दुष्काळाची शक्यता असा अंदाज ऑस्ट्रेलियन वेधशाळेने वर्तवला होता. अल निओच्या प्रभावामुळे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमीच पावसाची शक्यता आहे. दरम्यान भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. गेल्या 140 वर्षात नियमाहून अधिक वेळा भारतातील मोठ्या दुष्काळाची वेळ अल निओनो सक्रिय होण्याशी जुळून आल्याचा इतिहास आहे. वाई तालुक्यात एकीकडे रब्बी पिकांच्या काढणीच्या व मळणीच्या कामांनी जोर धरला असून दुसरीकडे लहान मुलांच्या हुरड्या पाट्यांनीही जोर धरला आहे. वाई तालुक्यात यंदाची हंगामी पेरणी लेट झाल्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा ही पिके हिरवीगार दिसत असून काही ठिकाणी शेतकरी राजा रब्बी पिकांच्या काढणीची तसेच मळणीची कामात व्यस्त आहे. त्यामुळे कामातून विसावा घेतल्यानंतर ज्वारीचे कणस व हरभरा रानात भाजून कुटुंबीय, लहान मुले सर्वजणच मनमुराद मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. त्यामुळे लहान मुलांना रविवार कधी येतोय व शेतावर जाऊन गरम गरम हुरडा, हरभरा कधी खातोय असे वाटत आहे. म्हणून तर लहान मुले म्हणतात, रविवार माझ्या आवडीचा, मिळून साऱ्यांनी खेळायचे, रानात जाऊन हुरडा, हरभरा गरम गरम भाजून खायचे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.